नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल, ज्याच्या अनुसार अखेर 31 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 31 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न भेडसावत असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओस एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। आणि जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, ज्याच्या अनुसार अखेर 31 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव। जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी आहे, याच्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याची मागणी कशी आहे आणि इथून पुढे असे कोणते घटक आहेत की ज्याचा कांद्याच्या दरावरती होऊ शकतो प्रचंड परिणाम आणि या परिणामामुळे अखेर 31 ऑक्टोबर पर्यंत जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात सविस्तर आणि अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितले तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी दर पातळी ती सध्या 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल आहे। भारतातून सध्या नेपाळला कांदा जात नाही, भारतातून सध्या बांगलादेशला किरकोळ कांदा जातोय आणि श्रीलंकेने आयात शुल्क वाढवले म्हणून भारतातून श्रीलंकेला सुद्धा कांदा अत्यल्प प्रमाणात जात आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सगळी असणारी चिन्ह संकेत ही दबावाची आहेत। पण लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्याकडे आनंदाच्या काही वार्ता येणार आहेत। याच्या अनुसार आपण जर बघितलं तर पुढील 5-7 दिवसांमध्ये नेपाळची कांदा खरेदी सुरू होणार आहे। 15 ऑक्टोबर नंतर श्रीलंका सुद्धा आयात शुल्क काढून टाकणार आहे, बऱ्यापैकी कांदा खरेदी सुरू करणार आहे आणि बांगलादेशमध्ये नवीन कांदा जानेवारीत येणार आहे। सध्याचा कांदा संपत आला, यामुळे बांगलादेशला 1 ऑक्टोबर पासून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही। म्हणजे जागतिक बाजाराचा जर आपण विचार केला तर भारतातून 1 ऑक्टोबर नंतर कांद्याची निर्यात वाढणार याबद्दल साशंकता नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मित्रांनो, आपल्याकडे दसरा, दिवाळी आणि त्याच बरोबर या ठिकाणी बिहारमध्ये छठ पूजा आहे।
इतर छोटे मोठे सण सुद्धा इथं आहेत, त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक मोठा गॅप ऑक्टोबर महिन्यात दिसणार आहे आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि हीच तेजी कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड स्तरावरती घेऊन जाणार आहे। पण बिहारच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात असल्यामुळे सरकार सुद्धा कांद्याच्या बाजारभावाला नियंत्रणात ठेवणार आहे। याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात वाढणार का? तर होय, ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा भाव वाढणार। किती वाढणार? तर लक्षात घ्या, कांद्याचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला 2000 क्रॉस होईल आणि जर सगळं काही ऑल इज वेल घडलं तर तुम्हाला सांगतो 31 ऑक्टोबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव जर 2500च्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं आहे स्पष्ट मत। अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सल्ला देतो की 1800 ते 2000च्या आसपास भाव पोहोचला की तिथून पुढे आपण कांदा विक्री सुरू करायची। प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने कांदा विकायचा, ज्यामुळे आपला होणार फायदा। कारण बिहारच्या निवडणुका भविष्यात असल्यामुळे सरकार सुद्धा कांद्याचा बाजारभाव जास्त प्रमाणात वाढू देणार नाही, वाढला तर हस्तक्षेप करणार। यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या की तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो। याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ मधील माहिती आपणास आवडली असेल व्हिडिओस लाईक करा, जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राइब तर मायबाप कास्तकार बांधवांनो फार मेहनतीने व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पाठवत असतो, म्हणून ही मेहनत बघून कुठेतरी सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्यानं। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो। या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।